बाबासाहेबांनी या भारतीय संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद करावी याच्यासाठी जातात. बाबासाहेबांच्या घरी गेल्यानंतर बाबासाहेब त्यांचं स्वागत करतात की या साहेब बसा, आम्ही भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला, हा थोडा तुम्ही चाळा, मी थोडं बाहेरून येतो. बाबासाहेब बाहेर निघतात, बाहेर जातात. काही वेळानंतर बाबासाहेब परत येतात. त्यावेळेस डॉक्टर पंजाबराव देशमुख बाबासाहेब आंबेडकरांना रडताना दिसतात. बाबासाहेब आंबेडकर त्यांना म्हणतात, साहेब काय झालं, माझं काही चुकलं का भारतीय संविधानामध्ये मसुद्यामध्ये? चुकलं जर असेल तर मी ती दुरुस्ती करतो. पण त्यावेळेस डॉक्टर पंजाबराव देशमुख बाबासाहेबांना म्हणतात, बाबासाहेब तुम्ही किती महान आहात, ज्या माझ्या ओबीसी समाजाची आरक्षणाची तरतूद तुम्ही भारतीय संविधानामध्ये करावी हे सांगण्यासाठी मी आलो होतो. पण माझ्या सांगण्याच्या अगोदरच तुम्ही भारतीय संविधानात त्याची तरतूद केली. किती बाबासाहेब तुम्ही महान आहात, किती महान आहात. क्योंकि कि है चांद सूरज जब तक ताबिंदा रहेंगे, है चांद सूरज जब तक ताबिंदा रहेंगे तब तक ये मनवादी शर्मिंदा रहेंगे. लेकिन मनोज राजा इतना ध्यान में रखना, अबे संविधान रहेगा तो हम जिंदा रहेंगे. लेकिन क्यों? अरे दे ना सके जो माँ बाप भी, दे ना सके जो माँ बाप भी, लेकिन अरे संविधान देता बड़े प्यार से, संविधान देता बड़े प्यार से, संविधान देता बड़े प्यार से, संविधान देता बड़े प्यार से. क्यों? ये है गरज आज सबकी, ये है गरज आज सबकी, आवाज मिलकर उठाओ ना, आवाज मिलकर उठाओ ना, ये संविधान भीम का बचाओ. आवाज मिलकर उठाओ ना, संविधान भीम का बचाओ ना, आवाज मिलकर उठाओ ना, संविधान भीम का बचाओ ना, आवाज मिलकर उठाओ ना, आवाज मिलकर उठाओ ना, आदरणीय बुद्धवासी तुकारामजी गेडाम स्मृती विद्यार्थ साहेबांकडून 1000 रुपयाची भेट आली. जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा सर्वांनी. त्याचप्रमाणे आत्माराम खोब्रागळे, सूरज गेडाम, शुद्धोधन खोब्रागळे, सोनबा वैद्य, उमेश भाऊ वैद्य, मनोज भाऊ वैद्य, हे आहेत काय? हे आहेत किती आहेत? अच्छा हे आहेत, फुकट नाव घेतले मी. बुद्धवासी सुरेश भाऊ इंगळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ सुधीर भाऊ इंगळे बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष यांच्याकडून 5000 रुपयाची भेट या ठिकाणी मिळाली. जोरदार टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत करावं. रेडी 1 2 3 आवाज मिलकर उठाओ ना, आवाज मिलकर उठाओ ना, संविधान भीम का बचाओ. आखिरी शेर दे रहा हूं. इस गाने के शायर मेरे उस्ताद मनोज राजा गोसावी साहब, इनके लिए जोरदार ताली बजा दो, जोरदार ताली. क्योंकि कि ना चिलम रखता हूं ना गांजा रखता हूं, ये अलग लाली है. ना चिलम रखता हूं ना गांजा रखता हूं, ना बम रखता हूं ना तलवार रखता हूं. सारे शस्त्र फिके हैं जिसके सामने मनोज राजा, मैं वो प्यारे बाबा साहब की कलम रखता हूं. क्या बात है यार. आखिरी शेर भाई, जो बाबा साहब का विरोध करते हैं ऐसे जालिम लोगों के लिए भाई,
की काल जरी नाही आज वाटली पाहिजे, पाहिजे काल जरी नाही आज वाटली पाहिजे, अशी तशी नाही धरमदाज वाटली पाहिजे. रमा भीमाचे 4 लेकरं मेली तुमच्यासाठी. अबे मग बाबासाहेबांची बेईमानी करताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे. विश्राम साहब कि यहाँ पेड़ पौधे हैं, यहाँ सूखा नहीं, यहाँ पेड़ पौधे हैं. जी जी जी, क्या बात है यार, बड़ी हसीन फरमाइश दे रहे हैं कि यहाँ पेड़ पौधे हैं वहां सूखा नहीं रहता. जहां पेड़ पौधे हैं वहां सूखा नहीं रहता, नहीं रहता. अकड़ में रहने वाला कभी झुका नहीं रहता, नहीं रहता. ये बात बड़े बुजुर्ग कह के गए मनोज राजा. बांट के खाने वाला कभी भूखा नहीं रहता. ये बाबा साहब का संविधान बदल ले. सभी बोलिए, आप बाबा साहब का संविधान बदलने देंगे? देंगे नाही. लाडक्या बहीण तुमच्यावर जास्त भिजताय बाबासाहेबांच्या चळवळीची. कारण की अरे क्या कहणे यार, खरी गोट आहे. पण आपल्याला लढाई तलवारीनं करायची नाही, आपल्याला लढाई पेनानं करायची आहे. कारण की पेन असा आहे की पेनच तलवारीला कापू शकते, तलवार ही कापू शकत नाही, पेन तलवारीला कापू शकते. कारण की आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहोत. पण मेश्राम भाऊ, नवरा बायकोले म्हणते मी जर ग्रामपंचायतचा सरपंच झालो तर गाव बदलून टाकी. बायकोला म्हणते नवरा, नवरा बायको समजते ना, पती पत्नी, हस्बैंड वाइफ. ताई पद्मश्री. नवरा बायकोले म्हणते मी जर ग्रामपंचायतचा सरपंच झालो तर गाव बदलून टाकीन, मी जर आमदार झालो तर तालुका बदलून टाकीन, मी जर खासदार झालो तर जिल्हा बदलून टाकीन, आणि मोठ्या ताकदीनं मी जर पंतप्रधान झालो तर पुरं भारत बदलून टाकीन. बाई म्हणते नवऱ्याला राहू दे ना, राहू दे ना बाबू, राहू दे ना. मोदी गिदी चावला काय, पहिले दारू तर कमी करा. या दारूच्या भानगडीमध्ये लुंगी समजून तुम्ही माझा पेटीकोट घातला, पहिले थोत बदला नंतर भारत बदला. काय करा, अशी परिस्थिती होऊ नये. क्योंकि परख नहीं सकते हीरे को गिराने वाले, परख नहीं सकते हीरे को गिराने वाले, ऊपर उठ नहीं सकते औरों को गिराने वाले, गिराने वाले. मनोज राजा नहीं हटेगा भारत का संविधान. अबे जब तक जिंदा है ये बाबा साहब के घराने वाले. जब तक जिंदा है ये बाबा साहब के घराने वाले. हमारा इतिहास है यार, हम झूठी बातें करने वाले लोग नहीं. एक एक महार ने कितने कितने काटे थे, 56. अगर किसी भी जगह पर अगर झगड़ा हुआ तो आमच्या समाजाचे लेकर त्यांना नेहमी म्हणतात जाणं बे त्यासारखे तर लय 56 पाहिले. तो बाबा साहब की औलाद है. हम झूठी बातें करने वाले लोग नहीं है, क्योंकि हमारा इतिहास है. कहा डूब गए थे कि इस देश में आदमी के हाथों आदमी हलाल नहीं होता. जी 2 मिनट सिर्फ. कि इस देश में आदमी के हाथों आदमी हलाल नहीं होता, और अंग्रेजों को कभी अपना सलाम नहीं होता, नहीं होता. शिवाजी महाराज के इतिहास के बाद महारों को तलवार चलाने की इजाजत होती सागर, तो मां कसम ये भारत कभी गुलाम नहीं होता. अग्रसर दे रहा हूं.
बहू हो या बेटी हो, आहा, बहू हो या बेटी हो, बड़ी